नमस्कार रसिक श्रोते हो. हल्ली मी कथा अभिवाचनाबरोबरच छोटे छोटे मजेशीर गमतीदार असे व्हिडिओज करते शॉर्ट्समध्ये. ते पण जरूर तुम्ही ऐका, पहा. थोडेसे हलके फुलके मजेशीर आहेत. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरला असाल तर हे चॅनल्स पटकन सबस्क्राईब करून टाका. तर आज आपण कथा ऐकूया. धोका, दूर रहा. लेखक नारायण धारप. कथासंग्रहाचं नाव आहे मैफल. तर चला ऐकूया. धोका, दूर रहा. त्या एका अनपेक्षित पत्राने डोळ्यासमोर फार फार पूर्वीची कितीतरी चित्र उभी राहिली होती. 65मध्ये त्याने गाव सोडलं होतं. तेव्हा तो 20 वर्षांचा होता. म्हणजे आता त्याला 20च्या वर वर्ष लोटली होती. आईचं एकुलते एक छत्र डोक्यावरून गेलं होतं. दादा वहिनींच्या नव्या राज्यात त्याला राहणं अशक्य झालं होतं. गावातली परिस्थितीही आशादायक नव्हती. कोणाला काहीही न सांगता त्याने शहराची वाट धरली होती. जमलं तसं त्याने आपलं आयुष्य घडवलं होतं. सुखी कसं सांगता येणार. सुख हा अतिशय सापेक्ष शब्द होता. त्याच्यापेक्षा असा काय जादूचा आरसा होता का की ज्यात त्याला आपण गाव सोडलं नसतं तर काय झालं असतं हे दिसू शकत होतं. अर्थात या विचारातच असमाधानाची कडवट चव आहे हे त्याला समजल्यावाचून कसं राहील. यशवंत काका, त्याचा पुतण्या लिहित होता. यशवंत काका, बाबांनी गाव सोडायचं ठरवलंय. आई मागेच वारली. आता बाबांना प्रकृतीचा त्रास व्हायला लागलाय. गाव लहान आहे. वैद्यकीय सोयी नाहीत. मी त्यांना माझ्या नोकरीच्या गावी नेते. बाबांच्या सांगण्यावरून मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे. ते म्हणतात, आजी गेल्यापासून गाठी भेटी नाहीत. एकदा ते इथून गेले की परत यायचे नाहीत. पुन्हा भेटी होतील की नाही हेही सांगता येत नाही. तेव्हा 2 दिवस सवड काढून येऊन जा. जमल्यास काकूंना आणि मुलांनाही बरोबर आणा. आणि यापुढे नमस्कार, आशीर्वाद इत्यादी होतं. ते महत्त्वाचं नव्हतं. पत्राने त्याचा जीव एकदम तारेने खेचल्यासारखा 20 वर्ष मागे गेला होता. संसाराच्या कटकटी रोजच्याच होत्या. त्या कधी काळी संपतील तेव्हा संपतील. दिवसाचे 24 तासही कमी पडत होते. तसा वेळ कधी मिळायचाच नाही. पुष्पाला किंवा मुलांना बरोबर नेण्याचा विचारही त्याने केला नाही. तिने गाव पाहिला नव्हता. घर पाहिलं नव्हतं. घरची माणसं तिला ऐकून माहिती होती. हे काही मोठं प्रेमाचं मानाचं बोलावणं नव्हतं. कदाचित शेवटच्याच गाठीभेटी असतील. त्यात ती संपूर्ण परकी ठरली असती. मुलं तर आणखीन पुढच्या पिढीची. त्यांना तर कशाचीच काही माहिती नव्हती. गेला तर तो एकटाच जाणार होता. स्टेशनवर अर्थात कोणीही आलं नव्हतं. येत आहे एवढंच त्याने मोघम लिहिलं होतं. तो त्याच्या स्वतःच्या घरी जात होता. औपचारिकपणाची काय जरुरी होती. उतरता उतरताच बॅग हातात घेऊन तो बाहेर आला होता. वाटेला लागला होता. त्या अर्ध्या पाऊण मैलाच्या वाटेवर विलक्षण बदल झाले होते. पण त्यात नवल नव्हतं. ते अपेक्षितच होतं. बदलला नव्हता तो त्यांचा वाडा. तोच तो दगडी ओटा, मधला दरवाजा, वरची 4 खोल्यांची लाकडी गॅलरी, दाराच्या आत 12 फुटांचा बोळ, मग लहानसं अंगण, डावीकडे संडास, बाथरूम, मोरी, उजवीकडे काटकोनात आणखीन 3 खोल्या. तो आईचा भाग, स्वयंपाकघर, माझघर, देवघर. यशवंत अंगणात गेला. तिथेच त्याला दादा दिसला. झाडाखाली आराम खुर्ची टाकून तो बसला होता. एकेकाळचा उग्र चेहरा आता मवाळ झाला होता. त्या दोघांच्यात
10हून अधिक वर्षांचं अंतर होतं. तेव्हाही ते वेगवेगळ्या जगात जगत होते. वेगळे छंद, वेगळे मित्र, वेगळ्या आवडी. पण दादाला मोठेपणाचा अधिकार आणि बळ होता, ते त्याला नव्हता. ते भाऊ होते, नावाचे आणि नावाला. त्या पलीकडे काही नाही. आणि आता इतक्या वर्षानंतरही नाही. दादाची एक जरी प्रेमाची आपुलकीची आठवण असती तर आता ते खंगलेलं शरीर पाहून काळजाला हिसका बसला असता. आता फक्त एक खेद होता. ज्या गोष्टी घडल्या असत्या त्या घडल्या नव्हत्या, त्याबद्दलचा खेद होता. यशवंत बॅग पारावर ठेवून तिथेच बसला. दादा त्याच्याकडे पाहत होता. एक हात चेहऱ्यावरून फिरवत तो थकल्या आवाजात म्हणाला, एकटाच आलास? हो, सुटसुटीत प्रवास. बायकोला काय नाव आहे रे तिचं? हां, पुष्पा. तिला आणलं असतंस तर पाहिली असती रे एकदा डोळ्यांनी. आता यावर बोलण्यासारखं काय होतं? लग्नाची पत्रिका पाठवली होती तेव्हा उत्तरही पाठवलं नव्हतं. 4 दिवस सासरी बोलावणं तर दूरच राहिलं. आता जुन्या गोष्टी उगाळून काय फायदा होता? नाही, ते खरं आहे. पण प्रवासाची दगदग आणि मुलांच्या शाळा, आजकाल काहीच सोपं नाही आहे. मग त्याच्या आणि दादांच्याही मुलांच्या चौकशा झाल्या. वय, शिक्षण, करिअर, स्वभाव, वागणुकी. यशवंत आलेला आतून कोणीतरी पाहिलं असावं. ट्रेवर 2 कप चहा घेऊन एक तरुण स्त्री बाहेर आली. ती दोघांच्या हातात चहा देत असताना दादा म्हणाला, ही अर्चना, थोरला अविनाश आहे ना, त्याची बायको, आमच्या सुनबाई. अर्चनाने यशवंतला वाकून नमस्कार केला. तिला साधा आशीर्वाद देत तो म्हणाला, अभि घरात नाही आहे वाटतं? नाही, एवढ्यातच येतील. तिचा आवाज छान होता. लहान होता तेव्हा मी कुठून बाहेरून आलो की धावत धावत येऊन गळ्यात पडायचा. आठवणी अनाहूतपणे येत होत्या. आता इतक्या वर्षात पाहिला नाही. कदाचित आम्ही एकमेकांना ओळखणारही नाही. एकाएकी त्याच्या आवाजात गहिरा जडपणा आला होता. या निरागस प्रेमाच्या आठवणी काळजात खोलवर रुतल्या होत्या. एकाएकी ते तिघे अस्वस्थ झाले होते. चहाचा कप खाली ठेवून यशवंत उठला. कोणती खोली देतात मला? माझी मागचीच ना, ती कोपऱ्यातली? ठीक आहे. बॅग उचलून तो जिन्याने वर खोलीत आला. वापरात नसावी पण स्वच्छ केलेली होती. बॅग कॉटवर ठेवून तो गॅलरीत आला. मनात जरी हजारो आठवणी उसळत होत्या तरी त्यांच्यातल्या फारच थोड्या सुखत होत्या. तो जेवायला खाली आला तेव्हा अविनाशची गाठ पडली. अविनाशला यशवंत काका मुळीच आठवत नव्हता. यशवंतने एकेकाळी त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं. तेव्हा ही भेट दोघांना जरा अवघडच गेली. यशवंतबद्दल कदाचित फार थोड्या चांगल्या गोष्टी त्याच्या कानावर आल्या असतील. दुपारचं झोपायची त्याला सवय नव्हती. जेवणानंतर तो घरभर, अर्थात दादाच्या 2 खोल्या सोडून बाकी सगळीकडे हिंडत होता. मनात खास असा हेतू नव्हता. मोठी आपुलकीही नव्हती. 20 वर्षांचा वियोग, संपूर्ण एका पिढीचं जीवन. जुने पाश कसे शाबूत राहावेत, काळात विरघळून गेले होते. खालच्या खोलीतून तो बाहेर आला तेव्हा त्याला पारापाशी दादा दिसला. ती झाडाखालची जागा त्याची आवडती दिसत होती. यशवंतला पाहताच दादाने एक हात वर करून त्याला बोलावलं. सकाळसारखाच यशवंत पारावर झाडाला टेकून मांडी घालून बसला होता. मग काय, अविबरोबर जायचं ठरवतोयस तर एकूण? आता जायलाच हवं. खरी इच्छा नाही आहे. सारा जन्म इथे गेलाय. पण एकदा परावलंबित्व आलं की सगळ्या इच्छा गुंडाळून ठेवाव्या लागतात. पण तुला नक्की त्रास काय आहे? मला तर तू चांगला फिट दिसतोयस. अरे,
वाळवीने पोखरलेलं झाडही बाहेरून मजबूत दिसतं. अर्थात एकटं राहणंही कठीण आहे म्हणा, आणि आत्ताच प्रेमाने बोलवतायत तर जावं. सॉरी जरा नाजूक बाब आहे. नो नो नो, हां तसं काही नाही रे. तसे अवी अर्चना दोघेही फार चांगले आहेत. मग जाणार तो कायमचाच? घराला कुलूप लावणार? यशवंता, तेच तर मला आवडत नाही आहे. आपण या वाड्यात आल्याला 100च्या वर वर्ष झाली. एकही दिवस बाहेरच्या दरवाजाला कुलूप लावलेलं नाही. मला ते अशुभ वाटतं रे. शुभ आणि अशुभ, आज त्यावर खर्च करायला वेळ तरी आहे का कुणाला? पण हे पहा दादा, घर विकून का नाही टाकत तू? हं, टाक विकून. या वडिलापार्जित प्रॉपर्ट्या, आपली मुलं, मुलांची मुलं, सगळ्यांचा हक्क आहे रे त्यावर. समजा उद्या तू निवृत्त झालास की तू ये की राहायला इथे. हां, अगदी अनपेक्षित औदार्य. काळाने दादाची सगळी रग जिरवली होती खरी. यशवंतच्या मनातही तो विचार आला नव्हता. पण आता त्याने बसल्या जागेवरून वाड्यावर चौफेर नजर टाकली. पण अर्थात दादाच्या कल्पनेत वावगंही काही नव्हतं. यशवंतही मालक होताच की. यशवंता, मी तर एक किल्ली जोडच तुझ्याजवळ देणार आहे. मात्र कधी काही राहायला आलास तर एक गोष्ट लक्षात ठेव. माळ्याच्या खोलीत जरा जपूनच वावर ठेवत जा. माळ्याच्या खोलीचं काय? न समजून यशवंत म्हणाला होता, आणि विजेच्या धक्क्यासारखं दादाचं उत्तर आलं होतं, कारण ती खोली झपाटलेली आहे. दुपारच्या भर उन्हात यशवंतच्या अंगावर ससरता काटा आला होता. झपाटलेली खोली? आपल्या वाड्यात? आपण हे काय ऐकतो आहोत? आता त्याला आठवलं, ती खोली क्वचितच उघडी असायची. तिला माळ्याची खोली असं नाव पडलं होतं, कारण तिथून वरती माळ्यावर जाण्यासाठी शिडी होती. माळ्यावर काय आहे याची यशवंतला कल्पना नव्हती. फिकीर करण्याचं कारणही नव्हतं. पण पूर्वी कधी कोणी काही असं बोललं कसं नाही? अरे, जाहीर चर्चा कशाला? काळजी घ्यायची ते आम्ही घेत होतो, मी आणि आई. अमावस्येला रात्रीचा दिवा ठेवत होतो. घरात जर काही गोडधोड झालं तर त्याचा हिस्सा ठेवत होतो. तिथल्या कोनाड्यात एक माठ आहे, तो दर 6-7 दिवसांनी विहिरीच्या पाण्याने भरून ठेवत होतो. शक्यतो तिथे आरडाओरडा होऊ देत नव्हतो. आई होती तेव्हा ती सारं बघायची. ती गेल्यावर आता इतकी वर्ष मी पाहतोय. आता मात्र होईन असं व्हायला लागलंय रे. काय भयानक शब्द, किती अघोरी कल्पना. मोकळ्या खोलीत दिवा, अन्न, पाणी, आणि असा प्रकार काही घरात शेजारी असताना माणसं इथं शांतपणे राहू शकतीलच कशी? पण तुम्हाला कधी भीती वाटली नाही? सगळं व्यवस्थित केल्यावर भीती वाटण्याचं कारणच काय रे? कसलं उलटं तर्कशास्त्र. या गोष्टी कराव्या लागतात यातच काही भयप्रद, अनैसर्गिक आहे हे यांना कळत नव्हतं का? पण दादा, तिथे होतं तरी काय? मला तर काही माहिती नाही. आईलाही आजी नाही, म्हणजे तिच्या सासूबाईंनी जसं सांगितलं तसं ती करत आली होती. पण काही पुरावा, काही मूळची हकीकत, का आपल्या ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून वर्षोनवर्ष तुम्ही हे करत आला आहात? मला तर काही अनुभव आलेला नाही. आईला आला होता असं ती म्हणायची. आपल्यापैकी कोणाच्या तरी खेपेला ती बाळंत होती. आजीलाही काहीतरी बरं नव्हतं. पाणी भरायचं राहून गेलं होतं. आई म्हणते की मध्यरात्री त्या खोलीचं दार आतून खटखटत होतं. आतल्या त्या माठाचाही ठण ठण आवाज येत होता. खरं जागचं हलायचं नव्हतं. तरीही रात्रीच्या अंधारात तिने विहिरीचं बादलीभर पाणी शेणलं, तसंच त्या खोलीतल्या माठात नेऊन ओतलं, डावी उजवीकडे.
मागे पुढे पाहिलं नाही. तोंडाने सारखा राम राम रामचा गजर चालला होता. परत येऊन बाजेवर झोपली तेव्हा सडकून ताप भरला होता. 4-5 दिवसांनी पुन्हा पाणी भरायला गेली तेव्हा दिसलं की माठाचा टवका उडाला होता. अजूनही तो माठ तसाच आहे. पण अरे, उंदीर मांजर काही नसेल कशावरून. हां, तिला काय ऐकू आलं, काय दिसलं, ती त्यावर कधीही एक अक्षरही बोलली नाही. कदाचित मांजरं असतील, दिसलंही असेल काहीतरी, पण ते प्रत्यक्षात मांजरच होतं कशावरून. तिथे ठेवलेलं अन्नही नाहीसं होत असेल. हो, या अजब तर्कशास्त्रापुढे तो काय बोलणार आणि काय करणार. एकदा हात वर करून त्याने त्या मांडीवर घेतले. यशवंता, माझी काही इतक्या वर्षात छाती नाही झाली यामध्ये काही खरं खोटं करायची. वाटलं तर मला भित्रा म्हण. मी आपलं सगळं काही नेमाने करीत आलोय. मला तर वाटतं कदाचित त्यासाठीच वाड्याला इतक्या वर्षात कधीही कुलूप लागलेलं नाही. आता मी कुलूप लावून जाणार आहे. पण एक बरं वाटतंय, पुन्हा बहुतेक मी परत येणारच नाही. मागून जो कोणी राहायला इथे येईल त्याने आपलं आपण पाहावं. यशवंता, खरं म्हणजे यासाठीच तुला बोलावून घेतला. पत्रोपत्री काही या गोष्टी लिहिता येत नाहीत. मी गेल्यावर समजा तू इथे आलास तर निदान बेसावत असायला नकोस म्हणून तुला सारं काही सांगायचं मनात फार होतं. तू अमुकच कर, तू अमुकच कर असा मी मुळीच आग्रह धरत नाही आहे. मी आपला या गोष्टीवर विश्वास ठेवून वागत आलेलो आहे. हवं तर मला भित्रा म्हण. शेवटच्या वाक्यावर दादा जरासा खिन्नपणे हसला. यशवंताच्या मनात विचार कोंडल्या धुरासारखे घुसमटत होते. हे पाणी आत्ता एवढ्यात ठेवायचं आहे? हो, 2 दिवसांनी. आणि 2 दिवसांनी अवीच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तेव्हा घरात काहीतरी होणारच. त्यातलाही प्रसाद आत ठेवायचा आहे. दादा, मीच करतो दोन्ही. खुशाल कर की. माझी काहीही हरकत नाही. आत्ता खोलीला कुलूप आहे? नाही, साधी कडी आहे. पण कुणी आत जात नाही. मी जाऊन पाहू? पहा की, काही हरकत नाही. ठीक आहे. यशवंता उठला. संभाषणाने इतकं अनपेक्षित वळण घेतलं होतं की त्यानंतर हवा, पाणी, प्रकृती, प्रवास इत्यादी विषय सर्वथा अशक्य होते. यशवंता तसाच घरात आला होता. मनात जरासा राग होता, किवही होती. एक साधी गोष्ट तो विसरून होता. काठावरचा माणूस आणि नदीच्या प्रवाहातला माणूस यांच्या दृष्टिकोनात नेहमीच फरक असतो. त्याने माळ्याच्या खोलीची वरची जुन्या पद्धतीची कडी काढली. ती हातून सुटताच खणखणत दारावर आपटली. त्या आवाजाने आपण दचकलो हे ध्यानात येताच एक प्रकारच्या रागाने त्याने दार आत लोटलं. आधी आतलं काही दिसेनाच. भिंतीला, वरच्या अंगाला चौकोनी लाकडी गजांची अरुंद फटींची एक लहानशी खिडकी होती. ती पूर्वेला होती. आता तिच्यातून साधारणच प्रकाश येत होता. काही सेकंदांनी त्याची दृष्टी सरावली. कधी काही पिवळा रंग दिलेली एक साधी 12x12ची खोली. खालच्या मातीच्या जमिनीचे खपडे उडालेले होते. एक लाकडी शिडी वरच्या माळ्याकडे जाणारी. जराशा अंधाऱ्या कोपऱ्यात एक माठ होता. खालची जागा सारवलेली वाटत होती. तिथे आता एक कोरडी पंटी होती. पंटी शेजारी एक ॲल्युमिनियमची मोठी पसरट थाळी होती. आता तीही रिकामी होती. सर्व खोलीत एवढंच होतं. बाकी काहीही नव्हतं. फक्त एक वरच्या माळ्याकडे जाणारा जिना, बस. यशवंताने मागचं खूप आठवायचा प्रयत्न केला, पण या खोलीत आल्याचं किंवा वर माळ्यावर गेल्याचं त्याला आठवतच नव्हतं. तो वर जाणार होता, पण टॉर्च खेरीज नाही. वर्षोनुवर्ष बंद राहिलेल्या या जागा सांगता येत नाही.
कशा कशाने घर केलं असेल ते. टॉर्च आणण्यासाठी तो खोलीतून बाहेर आला. आपल्या मागे त्याने दाराला कडी लावून घेतली. घरात सर्वत्र शांतता होती. एकदा त्याला वाटलं, कशाला या फंदात पडायचं. पण मनाचा एक हटवादी कोपरा म्हणत होता, हे अर्धवट ठेवलंस तर जन्मभर जीवाला छळत राहील. तो टॉर्च घेऊन आला. खोलीत आला. माळ्यावर चढला. त्याची कल्पना होती त्यापेक्षा माळा फार लहान होता. खोलीचा तिसरा हिस्सा सुद्धा असेल नसेल. त्यावेळच्या बांधकामांचे सर्वच नियम सैल होते. भिंतीवर भिंत हे साधं तत्त्वसुद्धा पाळलं जात नव्हतं. साधा बोळ्यासारखा माळा. यशवंत काही प्रतीक्षित संशोधक नव्हता. तसा असता तर त्याने खोल्या आतून बाहेरून मोजल्या असत्या आणि त्याच्या ध्यानात आलं असतं की वरच्या मजल्यावरची खोली मोठी नाही आहे. याच खोलीतला माळ्याचा काही भाग मागाहून भिंत बांधून बंद केला आहे. त्या भिंतीमागे काय कोंडलं होतं किंवा कोंडण्याचा प्रयत्न केला होता याची कल्पना असणं तर अर्थात त्याही पलीकडचं अशक्य होतं. टॉर्चचा प्रकाश भिंतीवर पडला होता. भिंत ओबडधोबड मातीच्या गिलाव्याची आहे. हाही वेगळेपणा त्याच्या लक्षात आला नाही. खाली येता येता त्याने टॉर्च मालवला. खालची खोली तो पुन्हा एकदा न्याहाळत होता. कोनाड्यातल्या माठापाशी जाऊन त्याने आत डोकावून पाहिलं. अगदी तळाशी थोडंसं पाणी होतं. झाकण नाही आहे ह्याला. म्हणजे बाष्पीभवन झालं असेल का? माठाच्या काठाचा एक टवका खरोखरच उडाला होता. बाकी खोलीत काय होतं? कोपऱ्यात कुठे उंदीर घुशीचं बीळ दिसत नव्हतं. आपण सर्व काही अगदी चौकस नजरेने पाहिलेलं आहे अशा विश्वासाने तो खोली बाहेर आला आणि मागे त्याने दार लावून घेतलं. वरची कडी लावली. तिसऱ्या दिवशी सकाळीच काटदरे गुरुजी आले. एव्हाना खूपच थकले होते. त्यांनी यशवंतला पाहता क्षणीच ओळखलं. स्वयंपाकघराच्या समोरच अंगणात त्यांनी होमाची तयारी चालवली होती. यशवंत तिथेच बसला होता. या होम हवनातले मंत्र शुद्धीकरणासाठी, देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी, गृहात शांती समृद्धी नांदावी यासाठी असतात एवढं त्याला माहीत होतं. एकदा त्याच्या मनामध्ये मिश्किल विचार आला की गुरुजींना छेडावं. इतकी होम हवनं झाल्यावर या घरात तसं काही अमंगल अस्तित्व राहीलच कसं, हो की नाही? पण अर्थात घरात खरोखर काही आहेच याला काही पुरावा नव्हता आणि गुरुजींना त्यात ओढण्याची जरुरी नव्हती. तासाभरात गुरुजी मोकळे झाले. तेही दादा यशवंत गप्पा मारत होते तिथे येऊन बसले. ते जेवायलाच थांबणार होते आणि इतरत्र काही कार्यही नव्हतं. त्यांच्या आणि दादाच्या बोलण्यात गावातले अनेक संदर्भ येत होते, पण ते सर्वच्या सर्व यशवंतला परके आणि म्हणून संपूर्ण अनाकलनीय असे होते. अर्चना चहा घेऊन आली. जाताना तिने दादाला काहीतरी खूण केली असावी. चहा होताच दादा म्हणाला, यशवंता आत बघ बरं काय आहे ते. यशवंता आत गेला. तिथेच दारापाशी ॲल्युमिनियमची घासून स्वच्छ केलेली थाळी होती. थाळीत वरण भात, तळण, भाजी, शिरा, पुऱ्या सारं वाढलेलं होतं. माळ्याच्या खोलीत ठेवायचा प्रसाद. थाळी हातात घेता घेता त्याच्या मनात विचार आला, आपण एका नव्याच मितीत प्रवेश करत आहोत आणि आपण होऊन चिथावणीने व दमदाटीने व अजाणतेपणाने नाही. तो खोलीच्या दारापाशी आला. थाळी एका हातात घेऊन दुसऱ्या हाताने त्याने कडी काढली. दार उघडलं. आत पाय टाकला. पूर्वेकडच्या खिडकीतून उन्हाचा कवडसा खाली पडला होता. खोली लख्ख प्रकाशात उजळून निघाली होती. माठाच्या कोनाड्याच्या आसपास खाली जिथे थाळी ठेवली जात असे त्याच्या आसपासच्या भिंतीच्या पिवळ्या रंगावर काळपट रंगाच्या हातांच्या डागासारख्या काही खुणा होत्या. पहिल्या भेटीत त्याला काही ह्या दिसल्या नव्हत्या. त्या आत्ता दिसल्या. पाणी, अन्न,
दिवा ठेवायला येणाऱ्यांचेच हात भिंतीला लागले असले पाहिजेत. थाळी खाली ठेवून तो बाहेर आला. दाराला कडी घातली. विहिरीवर गेला. विहिरीचंच पाणी का बरं? आता तर घरात सर्वत्र नळ आले होते की. विहिरीचं पाणी ओढायची सवय केव्हाच गेली होती. हिंकळत हिंकळत जेमतेम अर्धी बादली कशी तरी वर आली. रहाटाचं एक कुसळ बोटात गेलं होतं. आता तो बादली पुन्हा सोडून नव्याने पाणी काढणार नव्हता, किंवा ही अर्धी बादली माठात ओतून पुन्हा आणखीन पाणी काढणार नव्हता. झालं एवढं पुरे झालं. त्याने बादलीचा दोर सोडला. बादली उचलली. ती घेऊन तो घरात, मग त्या खोलीत आला. माठात पाणी ओतताना डुक डुक गट गट असा आवाज होत होता. माठ जेमतेम अर्धा भरला होता. त्याने एक वार खोलीभर नजर फिरवली. मग तो बाहेर आला. घराला कडी घातली. पंक्तीला गुरुजींबरोबरच दादाचे आणखीन काही निकटचे मित्र होते. त्यांच्यापैकी काही यशवंतच्याही परिचयाचे होते. तसा आनंदाचाच प्रसंग, पण एक फेअरवेल पार्टीचंही स्वरूप होतं. पंगत खूप वेळ चालली होती. आग्रहही खूप झाला. अवीने, अर्चनानेही केला. त्याला मनोमनी या क्षणी घरी परत आल्यासारखं वाटलं. कुटुंबाचा एक खरा घटक झाल्यासारखं वाटलं. खरा खूप उशीर झाला होता, पण कधीही न होण्यापेक्षा उशिरा झालेलं बरं. 2 दिवसांनी ही माणसं जातील. कुणास ठाऊक कुणी परत भेटतायत की नाही, पण आठवण राहील. ती सजीव राहील, नुसत्या नावाची राहणार नाही. 4:15 नंतर दादा, तो, अवी, अर्चना बाहेर पडले. चतुर्दशी होती. गावातल्या शंकराच्या देवळात दर्शनाला गेले. येताना मेन बाजार रोडने आले. अवी नको नको म्हणत असतानाही यशवंतने त्याच्यासाठी एक 5 लिटरचा थर्मास कूल जग विकत घेतला. संध्याकाळी जेवणं नव्हतीच. दुपारच्याच ताकाचा अर्चनाने चवदार मठ्ठा केला. तोच ग्लास घेतला. अवी, अर्चना लवकर झोपले. तो आणि दादा अंगणात झाडाखाली बसले होते. रात्र अंधारी होती. भिंतीचा एक लहानसा दिवा जळत होता. दुपारच्या पंक्तीला आलेल्या मित्रांच्या एक एक गोष्टी निघता निघता गप्पा खूप लांबल्या. एक मोठी जांभई देत यशवंत म्हणाला, 11 वाजून गेले ना, झोपूया का आता? यशवंता, मला फार बरं वाटलं रे तू आलास त्याचं. मला तर वाटतं यापूर्वीच यायला हवं होतं, यशवंत म्हणाला. जाऊ द्या झालं. असत्या नसत्याच्या गोष्टी नेहमीच क्लेशकारक ठरतात. पण छान भेट झाली. 1-2 दिवसात जाईन म्हणतो. मी त्या खोलीचं सांगितलेलं लक्षात ठेव हो. आणि हो, उद्याचा अमावस्या आहे. रात्रीचा तो दिवा ठेवायचा असतो. मीच ठेवू म्हणतोस? नाही, माझा काहीच आग्रह नाही हो. ठेवेन की. बाकी सगळं मीच केलं आहे. केव्हा ठेवता तुम्ही? साधारण 11 नंतर. पण यशवंता, ऐक, माझी काही सक्ती नाही हं. माझी सक्ती नाही. अरे, सक्तीचा प्रश्नच नाही आहे. मीच आपणहून तयार झालो आहे ना. मग त्या रात्री यशवंतला स्वप्न पडलं. तशी नेहमीच पडत असत, पण हे लक्षात राहण्यासारखं होतं आणि चांगलं नव्हतं. स्वप्नात त्याला विलक्षण तहान लागली होती. आपण कुठे आहोत? आसपास काय आहे? काहीही समजत नव्हतं. काळोख होता की डोळेच काम करत नव्हते. स्वप्नात असं कधी कधी होतं, कुणास ठाऊक. पण ती तहान, विलक्षण तहान, अशी एक जाणीव होती की तो स्वतः काहीच करू शकणार नव्हता. हालचाल नाही, आरडाओरडा नाही, काही नाही. दुसऱ्या कोणीतरी त्याची तहान भागवायला हवी होती. पण जे काही करायला हवं होतं ते केलं जात नव्हतं. तहान आतून कशी जाळून काढत होती. त्याला अचानक जाग आली. कंठाला खरोखरीचा शोष पडला होता. दुपारच्या जड जेवणाचा परिणाम.
लोटीतलं पाणी घटाघटा पिताना त्याने स्वतःशी विचार केला. दुसऱ्या रात्री 11पर्यंत तो दादाबरोबर बोलत बसला होता. 11चे टोल पडले तेव्हा दादा म्हणाला, त्या खोलीबाहेर पंटी ठेवली आहे. मीच दुपारी आणली. तेल घातलं, वात घातली, ती पेटव आणि आत माठापाशी नेऊन ठेव. अजूनही सांग, होईल ना तुझ्याच्याने? सक्ती नाही. अरे दादा, तू कमालच करतोस रे, यशवंत हसत म्हणाला. घरात निजानीच झाली होती. यशवंताने स्वयंपाकघरातली काडेपेटी घेतली. खोलीपाशी आला. बाहेरच्या दिव्याचा प्रकाश पुरेसा होता. त्याने काडी शिलगावली. पंटीची वाट नीट पेटताच काडी विझवली. आधी दाराची कडी काढली. दार उघडलं आणि मग पंटी उचलली. ती नीट हातात धरून खोलीत प्रवेश केला. पंटी जरा वर धरून खोलीवरून नजर फिरवली. पंटीच्या हलत्या पिवळट प्रकाशात खोली किती वेगळी दिसत होती. जेव्हा वीज नव्हती, सर्वत्र तेलाचेच दिवे वापरत होते, तेव्हा खोली अशीच दिसत असेल. पूर्वी, किती किती पूर्वी. पंटी खाली ठेवता ठेवता त्याने कालच्या थाळीकडे पाहिलं. अन्न खरोखरच कमी झालं होतं की केवळ सुकल्याने आकसलं होतं. किती शांतता. जवळजवळ मध्यरात्रीची वेळ. मध्यरात्री काय व्हायचं असतं ते होतं असं म्हणतात. तो इथेच थांबला तर? जेमतेम अर्धा तास. पंटी तितका वेळ सहज जळत राहील. पुन्हा काही तो इथे येणार नव्हता. एकदा बाजी तर होऊन जाऊ दे. नाहीतरी त्याचा विश्वास नव्हताच ना. मग त्याच्या शब्दांना कृतीचा आधार असू देत की. अर्ध्या तासाने काय होत होतं? वाटलं तर तो दूर बसेल, उघड्या दारापाशी बसेल. पंटी विझलीस तर उपयोगी पडावी म्हणून काडेपेटी हातात धरून बसेल. तो दाराच्या आतच बसला होता. पंटीच्या हलत्या ज्योतीकडे पाहत होता. आधी ज्योत नुसती वेडीवाकडी फडफडत होते, पण ती थोड्याच वेळात ज्योत सावकाश सावकाश डावीकडे उजवीकडे वाहत्या गतीने हालायला लागले. त्या गतीत मनावर मोहिनी टाकण्याची शक्ती होती. कुठेतरी बाराचे ठोके पडत होते. ठोके मध्येच थांबले. श्वासही छातीत रुकला. वेळ, तो एक क्षण ताणला गेला होता. समोर पंटीची एकच ज्योत नव्हती, तारांगणासारख्या असंख्य हजारो ज्योती होत्या. त्या गोलगोल फिरत होत्या. मागच्या भिंतीचे रंग बदलत होते. अंगावरून एक गारेगार वारा जात होता. आत कुठेतरी जाणीव झाली की तो भूतकाळात विलीन झालेल्या मागच्या अशा असंख्य रात्रीचे एकावर एक पडलेले प्रक्षेप पाहत होता. एक एक अलग ज्योत अशा एकत्र येताच झगमगाट झाला होता. लहान लहान वाऱ्याच्या झुळकेचा झपाट्याने वाहणारा वारा झाला होता. आणि असं वाटत होतं की या क्षणाची, या लांबत राहिलेल्या क्षणाची कड ओलांडली की काहीतरी खोलीत येणार आहे. त्याचेही हजारो प्रक्षेप एकत्र येणार होते. का ते या सर्व रात्रीतून एक संथपणे न बदलता वावरत होते? समजायला मार्ग नव्हता. पण त्यावेळेला तो इथे असायला नको होता. या साध्या वाऱ्याने त्याचा जीव दडपला होता. या पलीकडचं काहीही त्याला सहनच होणार नाही. सुटकेसाठी ती विलक्षण धडपड, सारी हालचालच गोठली होती. फक्त निर्दव्य मन आतल्या आत तडफड करत होतं. तो गोठलेला क्षण एखाद्या अतिप्रचंड चक्रासारखा अतिमंद गतीने उलटत होता. त्या चक्राचा तोल मध्यापुढे गेला की ते पलीकडे कोसळेल. तो क्षण उलटेल. इथे ह्या लहानशा खोलीत अनर्थ माजेल. त्याआधीच कोणत्या तरी प्रचंड आवाजाची खर्जातली सुरुवात झाली.
खोलीवर कशाची तरी सावली पडत होती. त्या सावलीच्या कडेखाली खोली अंधारायला लागली होती. चक्र कलंडत होतं. तो क्षण संपला. ताणलेली स्प्रिंग सुटावी तसा यशवंत त्या खोलीतून झपाट्याने बाहेर आला. पणतीचा प्रकाश पुरा झाकोळला जाण्यापूर्वी क्षणभरच त्याला खोलीत काहीतरी दिसलं. नुसतं दिसलं नाही, कानात आवाज घुमले, शरीराला स्पर्श झाले, नाकात गंध जाणवले, जिभेवर एक अनोखी चव रेंगाळत राहिली. त्याच्यात जणू आरसे होते. त्यात अनेक भूतकालीन दिवस परावर्तित झाले होते. स्मृतीचंच ते एक रूप होतं का? त्याचाही भयभीत चेहरा तिथेच कुठेतरी एका पैलूवर दिसत राहील का? मग खोली काळोखात बुडाली होती. तो बाहेर कडमडत पडला होता. तो उठला तेव्हा शरीराला अवघडलेपणा जाणवत होता. त्याने डोळे मिटून घेतले. चाचपडत्या हातांनी खोलीचं दार लावून घेतलं, कडी घातली आणि मग तो भिंतीला पाठ लावून उभा राहिला. आता एवढ्यात खरोखर काही झालं होतं का, की त्याला पुन्हा एक स्वप्न पडलं होतं? बसल्या बसल्या डुलकी आली असणं अगदी सहज शक्य होतं. स्वप्नाला असा किती वेळ लागतोय? 5-7 सेकंद. अचानक जाग आली असेल. त्या धक्क्याने तो खोलीबाहेर कलंडला असेल. पण ती तेल संपल्याने विझली असेलही. पण तो आता ती खोली उघडून पाहणार नव्हता. आता नाही आणि यापुढेही कधीही नाही. तो इथे राहायला आला तरीही नाही. त्याने दादाला सांगितलं होतं ते खरं होतं, पण फार फार वेगळ्या अर्थाने ते खरं होतं. खोलीतल्या अन्न पाणी दिव्याला काही अर्थ नव्हता. त्याची आवश्यकताही नव्हती. दुसऱ्या काळातल्या, दुसऱ्या मितीतल्या, दुसऱ्या पातळीवरच्या कोणत्या तरी परक्या जगाची स्पर्शरेषा इथून जात होती. अवकाशाच्या रचनेचा एक अपघात. तिथल्या कोणत्या तरी अनाकलनीय अस्तित्वाचा त्या स्पर्शरेषेवरून वापर होत होता. त्याची जवळीकही पंचेंद्रियांना बधीर करून टाकायला पुरेशी होती. पूर्वजांपैकी कोणाला तरी असाच एक अनपेक्षित दाहक चटका बसला असेल. जाळता स्पर्श झाला असेल. झपाटलेली जागा, पछाडलेली खोली. एक साधं सोपं नाव देऊन त्यांनी आपल्यापुरतं प्रकरण मिटवलं होतं. कोणा धार्मिक प्रवृत्तीच्या पूर्वजाने असंतुष्ट पितर आत्म्यांची कल्पना मनात आणून हे पाणी, हे अन्न, हा दिवा असला पारंपरिक उपचार विधी सुरू केला होता. त्यांना त्याचं खरं स्वरूप कळलंच नव्हतं. त्याला स्वतःला तरी कुठे समजलं होतं? भिंतीवर पडलेल्या सावलीवरून प्रत्यक्ष वस्तू काय आहे याची कधी कल्पना होईल का? होईल? आणि आपल्या जगाच्या एका लहानशा अवकाशाला झणझणता स्पर्श करून जाणारे ते एखाद्या कडाडत कोसळणाऱ्या विजेसारखं होतं. जमीन दुभंगणाऱ्या धरणीकंपासारखं होतं. सागर उकळणाऱ्या वडवानलासारखं होतं. ही इवलीशी ज्योत, हे 2 अन्नाचे घास, हे 4 ओंजळी पाणी, यांनी का आपले पूर्वज त्याला थांबवू पाहत होते? त्याचे पूर्वज त्याला थांबवू पाहत होते? त्यांनी एकच शहाणपणा केला होता, त्या खोलीचा वापर कटाक्षाने टाळणं. आणि तोही तेच करणार होता. पुढे तो कधी इथे आला तर. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.